तर मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, त्याच्यानंतर ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर निगेशन हे सर्व बघितलं होतं. आता आज आपण काही ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत. म्हणजे एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे आहेत आणि काही क्वेश्चन असे आहेत त्याच्यामध्ये टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी हे पण शोधायचं आहे. काल मी सांगितलं होतं टॉटॉलॉजी कशाला म्हणतात, ज्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते ते टॉटॉलॉजी, यफ असेल तर कॉन्ट्रडिक्शन आणि मिक्सचर ऑफ यफ अँड टी असेल तर कॉन्टिंजन्सी असते. आता आपण लॉजिकची एक्सरसाइज नंबर 1.2 सुरू करूया. पहिला क्वेश्चन बघा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल आणि दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, पी इम्प्लाइज क्यू, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज पी. हा स्टेटमेंट पॅटर्न आहे. हा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न. किती स्टेटमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये, पी आणि क्यू दोनच आहे बघा, सगळीकडे दोनच दिसतात. पण पी आणि क्यू कशा कशा पद्धतीने जोडलेले आहेत, पी आणि क्यू इथे कंडिशनलने जोडलेले आहेत. या कंडिशनलचं जे काय आन्सर येईल त्याला अँडमध्ये कोण जोडलेलं आहे, क्यू. जे काही हे असेल त्याला इम्प्लाइजमध्ये परत कंडिशनलमध्ये कोणाला जोडलेलं आहे, पी. म्हणजे आपल्याकडे 1 2 3 असे सिम्बॉल आहेत आणि 2 स्टेटमेंट आहे. तर आपण आता काय करणार आहे, त्याचा ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करतात ते लक्षात घ्या. 2 स्टेटमेंट आहे याचा अर्थ आपल्याकडे 4 रो होतील. किती रो होतील, 4. 3 स्टेटमेंट असते ते किती रो झाले असते, 8. आता 2 स्टेटमेंटचे 4 रो कशा असतात बघा. पहिल्यांदा होणार कॉलम किती होतात ते बघूया. ते पहिला कॉलम आहे पी, दुसरा कॉलम आहे क्यू. बरं, पी आणि क्यू कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केलेला आहे, इम्प्लाइजने, पी इम्प्लाइज क्यू झाला. बरं, हे जे आन्सर येईल या संपूर्णला अँडने जॉईन केलेलं आहे. कोणी जॉईन केलेलं आहे, अँडने. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूची जी काही ट्रूथ व्हॅल्यू येईल त्याला कोणी जोडलेलं आहे, अँडने. कोणाला जोडलेलं आहे, क्यू. नंतर अजून एक कोणता कॉलम आहे, तर या संपूर्ण व्हॅल्यूला परत इम्प्लाइजमध्ये कोण जोडलेलं आहे, पी. मग मी असं लिहितो, हा पी इम्प्लाइज क्यू आहे, त्याला अँडने जॉईन केलेला आहे, बरोबर का, अँड क्यू. परत त्याला इम्प्लाइजमध्ये कोण आहे, पी आहे. बरं, म्हणजे ही ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पण त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे पार्ट्स माहिती पाहिजे. बघा, आता 2 स्टेटमेंट आहे याचा अर्थ हा टी असेल, हा टी असेल, हा टी असेल तर याला यफ म्हणूया. हा क्रमच लक्षात ठेवा. हा यफ असेल, हा काय असेल, टी, आणि दोघंही काय असतील, फायनली यफ असतील, बरोबर. म्हणजे 2 टी 2 यफ, एक टी एफ टी एफ. बरं, इम्प्लाइजमध्ये लक्षात आलं काय, फक्त टी एफ हा यफ असतो, बाकीचे टी असतात. टी टी एफ यफ असतो, परत टी आणि टी. हा लक्षात. आता या व्हॅल्यूला आणि हा क्यू दिसतो नाही ते बघा, ही व्हॅल्यू म्हणजे कोणाची आहे, पी इम्प्लाइज क्यूची. अँडने कोणाला जोडलं आहे, क्यूला. आता क्यूचं अँडच्या टेबलमध्ये काय दिसतं तुम्हाला, फक्त टी टी टीच दिसतो, बाकी सगळे फॉल्स असतात. अँडच्या टेबलमध्ये बघा, इथे मी दाखवतो तुम्हाला, हा अँडचा टेबल आहे, दिसतो ना. एक स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट अँडने जोडलं तर टी 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 असतो, बाकीचे काय असतात, फॉल्स असतात. हे लक्षात घ्या. मग आता त्याच्यानंतर आपण इथे पण तसंच करूया. पी इम्प्लाइज क्यूची ही ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, तर टी, आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, टी आहे. मग टी अँड टी, टी अँड टी, टीच असतो, बरोबर का. बरं, यफ अँड यफ काय दिसतं तुम्हाला, एफ. एफ काय कशाची व्हॅल्यू घेतली, टी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यूची व्हॅल्यू काय घेतली आपण, एफ. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूची व्हॅल्यू काय घेतली आपण, एफ. पुढे कोण आहे, अँड. क्यूची त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती आहे, एफच आहे. एफ अँड एफ काय बनतो, एफ. परत इथे काय दिसतो, टी, म्हणजे याची व्हॅल्यू टी. क्यू, क्यूची व्हॅल्यू काय आहे, टी. मग ही पण टी आहे, ही पण टी आहे, अँडने जोडलं तर आन्सर काय येणार आहे, टी. परत आता पी इम्प्लाइज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे इथं, टी. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे इथं, एफ. टी आणि एफ कशाने जोडले आहे, हा टी आहे, हा एफ आहे, कशाने जोडले, अँडने. टी आणि एफ. परत मी काय सांगितलं होतं तुम्हाला, फक्त दोघं टी असतील तरच ट्रू आहे, बाकीचे फॉल्स असतात. बरं, आता ही याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आली आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, या व्हॅल्यूला इम्प्लाइजमध्ये पी जॉईन केलं. ही व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे, टी एफ एफ दिसतं ना. या व्हॅल्यू आणि पीची व्हॅल्यू
हे दिसते ना पीची व्हॅल्यू, हे दोन व्हॅल्यू कशाने जॉईन केल्या? इम्प्लाईजने. इम्प्लाईजमध्ये 3 व्हॅल्यू ट्रू असतात, एकच व्हॅल्यू फॉल्स असते. कोणती असते बघा? दोन्ही टी असतील तरी टी, फक्त टी ऑफ एफ असते, लक्षात ठेवा. मग आधी कोणाची व्हॅल्यू रीड करायची? पी इम्प्लाईज क्यू अँड क्यूची व्हॅल्यू रीड करायची. त्याची व्हॅल्यू ही काय आहे? टी. त्याची करस्पॉन्डिंग पीची व्हॅल्यू किती आहे? टी. कशाने जोडले आहे तुमचे? इम्प्लाईजने. दोन्ही टी असतील तर आन्सर काय येणार? टी. फक्त टी ऑफलाच एफ लिहायचं. बरं, याची आता पहिल्यांदा याचीच व्हॅल्यू रीड करायची. मग याची व्हॅल्यू किती आहे इथं? एफ. त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती आहे इथे? टी. एफ टी, टीच असतो. एफ टी काय असतो? टी. आता इथे काय दिसतं बघा, याची व्हॅल्यू इथं टी आहे आणि याची पीची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग किती आहे? एफ आहे. मग टी एफ, मी सांगितलं होतं टी एफ एफ असतो. टी एफ हा एकच असा आहे की टी एफ एफ असतो. बरं, बाकीचे टी असतात. याची व्हॅल्यू किती आहे इथं? एफ. याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे इथं? एफ. एफ आणि एफ. एफ इम्प्लाईज एफ, डबल एफ असतील तरी काय आन्सर असतं? टी. हा झाला ट्रूथ व्हॅल्यू टेबल. हे काय झालं तुमचं? ट्रूथ टेबल. कोणाचं? या स्टेटमेंट पॅटर्नचं. पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी, या टाईपचं. मग आता हा टेबल बनवताना तुम्हाला काय करावं लागेल? छान अशा लाईनी ड्रॉ करायच्या, बरोबर. आणि त्याच्यानंतर कॉलम, रो किती आले याच्यात सांगा? रो आले 1 2 3 4 असे रो आले, बरोबर. त्याच्यानंतर कॉलम किती आले? 1 2 3 4 5. कॉलम कसे ओळखायचे बघा? 2 स्टेटमेंटचे 2 कॉलम, एकाचा तिसरा, याचा चौथा आणि हा 5वा. म्हणजे जेवढे कनेक्टिव्ह असतील ते आणि जितके स्टेटमेंट असतील तितके. कनेक्टिव्ह इथे 3 आहेत आणि स्टेटमेंट आहे 2, म्हणजे 3 आणि 2 5 असे तुम्हाला कॉलम मिळतील. साधारणपणे याच्यावर लक्ष देतं की किती स्टेटमेंट आहे आणि किती कनेक्टिव्ह दिलेले आहेत. त्या सगळ्यांची संख्या मिळून तुम्हाला कॉलम मिळतात. आणि 2 स्टेटमेंट आहे म्हणजे रो किती आले तुमच्या? 4. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे तुमच्याकडे सांगा? पुस्तकात असेल सगळ्यांकडे. मी लिहितो इथं. सेकंड, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाईज पी इम्प्लाईज क्यू. डबल बाय कंडिशनल म्हणा, डबल इम्प्लाईज. मला डबल इम्प्लाईज म्हणायची सवय आहे. बरं, 2 स्टेटमेंट आहे इथं. कोणते कोणते? पी आणि क्यू. बाकीचं त्यांच्यावर निगेशन क्यू वगैरे. आर आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ इथे पण 4 कॉलम रो येतील. किती रो येतील? 4. बरं, मग पहिला काय घेतला इथं? पी. दुसरा काय घेतला इथं? क्यू. निगेशन क्यू पण दिसतं नाही ते. मग स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निगेशन क्यू आहे तर म्हणून घेतला. बरं, हा पी आणि क्यू कनेक्टिव्ह कोणता आहे? अँडने जोडला, म्हणजे पी अँड निगेशन क्यू. बरं, पुढे काय दिसतं? पी आणि क्यू इम्प्लाईजने जॉईन केले. पी इम्प्लाईज क्यू जॉईन केले का? बरं, हे स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न डबल इम्प्लाईजने जॉईन केला. पहिला स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? पी अँड निगेशन क्यू, डबल ॲरोने जॉईन केला, पी इम्प्लाईज क्यू. बरं, किती कॉलम आला इथे मोजा? 1 2 3 4 5 6. तुम्ही कनेक्टिव्ह आणि हे स्टेटमेंट मोजून घेता. नेहमीप्रमाणे हा का असतो? टी 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 एफ एफ टी एफ एफ. हे पाठच करून ठेवा. इथं काय दिसतं? क्यूचं निगेशन, म्हणजे टीचं निगेशन काय येणार? एफ. एफचं टी. टीचं परत काय येणार? एफ. एफचं काय येणार? टी. बरं, आता हे 2 पी अँड निगेशन क्यू, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम अँडने जोडा. अँडमध्ये फक्त टी टी असेल तरच टी लिहा, बाकीचे फॉल्स लिहा. इथे काय दिसतो? टी आणि इथे काय दिसतो? एफ. एफच असणार आहे. टी टी दिसतो आहे म्हणजे टी. एफ एफ दिसतो एफ. एफ टी दिसतो एफ. फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला टी आला आहे. 2 टी असतील तरच अँडमध्ये टी असतो, बाकीचे काय असतात? फॉल्स असतात. आलं लक्षात? पुढं पी इम्प्लाईज क्यू. पी इम्प्लाईज क्यूचा टेबल तुम्ही बघा, समोर ठेवा. टी एफ असेल तरच एफ असतो, बाकीचे काय असतात? फॉल्स असतात. हा टी, हाय टी आहे. पी आणि क्यूच आहे ना. टी 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 एफ 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 टी टी आणि एफ एफ टीच. लक्षात आलं? आता म्हणजे पी इम्प्लाईज क्यू याची व्हॅल्यू मिळाली, पी अँड निगेशन क्यू ही पण व्हॅल्यू मिळाली. हे 2 कॉलम मिळाले तुम्हाला. आणि हे 2 कॉलम कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केले? डबल ॲरोने. डबल ॲरोमध्ये काय असतं? 2 टी असतील किंवा 2 एफ असतील तरच ट्रू असतं. बघा, डबल ॲरो काय सांगतो? 2 टी असतील आणि 2 एफ असतील तरच टी असतो.
बाकीच्यांना एफ असतो. चला आपण जॉईन करूया डबल ॲरोने. 2 टी आहे का इथं? नाही. 2 एफ आहे का? नाही. म्हणजे हा झाला एफ. 2 टी आहे का? बिलकुल नाही. हे झालं एफ. 2 टी आहे का? नाही. हा झाला एफ. 2 टी आहे का? 2 एफ आहे का? नाही. हा झाला एफ. लास्ट कॉलममध्ये या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय आली इथं? सगळी फॉल्स आली. मग द पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन असंही लिहू शकतो. विचारलेलं नाही पण आपण लिहूया. द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन. बरं, मागच्या क्वेश्चनमध्ये काय झालं होतं बघा बरं. सगळे टी आहे का? बिलकुल नाही. सगळे एफ आहे का? नाही. इट इज अ मिक्सचर ऑफ टी आणि एफ. मग अशा प्रकारे हे पॅटर्न कोणतं झालं? कॉन्टिंजन्सी. हे पॅटर्न कोणतं आहे? कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सीचा अर्थ होतो टी आणि एफ मिक्सचर. कॉन्ट्रडिक्शनचा अर्थ होतो त्या पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यू. हे दिस इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ धिस पॅटर्न. या पॅटर्नची ही ट्रूथ व्हॅल्यू आहे. ही कशी आली तुमची? टोटली फॉल्स आली, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. आता या ठिकाणी बघा आर आला आहे, दिसतो ना आर. याचा अर्थ होतो की पी आहे, क्यू आहे, आर आहे. 3 स्टेटमेंट आहे. कनेक्टिव्ह किती आहे? 1 2 आणि 3. 3 कनेक्टिव्ह आहे, 3 स्टेटमेंट आहे. बरोबर का? याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया या पॅटर्नची. मग आता 3 आहे याचा अर्थ 8 रो येतील. म्हणजे इथे येणार पी, इथे येणार क्यू, इथे येणार आर. पी आणि क्यू जोडले अँडने, क्यू आणि ऑर जोडले अँडने. हा पण झाला. या ठिकाणी मिळतील. आणि दोघंही जोडले डबल ॲरोने. कोण कोण जोडला सांगा? पी अँड क्यूची व्हॅल्यू डबल इम्प्लाइज क्यू ऑर आरची व्हॅल्यू. हे दोन्ही व्हॅल्यू आपण डबल ॲरोने जोडल्या. डबल ॲरोमध्ये 2 टी असतील किंवा 2 एफ असतील तरच टी असतं. चला, मी सांगितलं होतं हे लक्षात ठेवताना 8 रो येतात. पहिल्यांदा 4 टी लिहून टाका, मोकळं होईल. परत 4 एफ लिहा. परत 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ झालं आहे. नंतर टी एफ टी एफ टी एफ टी एफ झाल्या 8 रो. आता अँडने जोडू हे दोघं. टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. बघा काय केलं आपण, परत सांगतो मी. 4 टी लिहिले, 4 एफ लिहिले. नंतर 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ. आरमध्ये काय झालं? टी एफ टी एफ टी एफ टी एफ टीला. आता पुढचा कॉलम काय सांगतो? पी अँड क्यू. पी आणि क्यू जोडा, अँडने जोडा. अँडमध्ये फक्त एकच टी असतो, ते 2 टी असतील तर. म्हणजे या ठिकाणी टी 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 झाला. बरोबर का? पुढं हे काय आहे? टी टी काय झाला तुमचा? टी. टी एफ बोला एफ आहे. टी एफ काय असतो? एफ. पुढं टी एफ एफच आहे. एफ टी एफ आहे. एफ टी एफ आहे. पुढं एफ एफ एफच आहे. आणि एफ एफ काय असणार? एफ एच असणार आहे. आलं लक्षात? आता क्यू ऑर आर दिसतो, म्हणजे हे दोघं ऑरमध्ये जोडा. ऑरमध्ये सगळे ट्रू असतात, फक्त डबल एफ असेल तरच फॉल्स लिहायचं, नाहीतर नाही. बघा टी टी काय दिसतो? टी. टी टी काय दिसतो? टी. टी एफ टीच. एफ टी टी. एफ एफ आला, डबल एफ आला म्हणजे फॉल्स. टी टी टी. टी एफ टी. एफ टी टी. आणि डबल एफ एफ. डबल एफ असेल तरच एफ लिहायचं. समजलं आहे? आता ह्या 2 व्हॅल्यू डबल ॲरोनं जोडायचा. 2 टी असतील तरच टी, 2 एफ असतील तरच टी. 2 टी आहे म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दिसते ना डबल ॲरोने. टी. परत काय येणार? टी. परत काय येणार? एफ. इथे काय येणार? टी एफ 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 आणि टी. सांगा बरं रे, ह्या व्हॅल्यू दिसतात तुम्हाला? सगळे टी आहे का? बिलकुल नाही. सगळे एफ आहे का? नाही आहे. याचा अर्थ इट इज अ मिक्सचर ऑफ टी आणि एफ. म्हणून हे ना कॉन्टिंजन्सी होणार ना कॉन्ट्रडिक्शन होणार. कॉन्ट्रडिक्शन आणि टॉटॉलॉजी होणार नाही. हे काय होणार आहे मग? कॉन्टिंजन्सी. हे स्टेटमेंट पॅटर्न कोणतं आहे मग? कॉन्टिंजन्सी. हे स्टेटमेंट पॅटर्न कोणतं आहे? कॉन्टिंजन्सी. लक्षात आलं आहे? नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन मुलांनो बघा, फोर्थ, P implies ब्रॅकेट निगेशन Q अँड R. परत R आला इथे, P पण आहे, Q पण आहे, R पण आहे. याचा अर्थ किती लोक आहे इथं? 3 स्टेटमेंट असतील तर रो किती होतील? 8. आणि मग आपण बाकीचं करूया. म्हणजे हा P, Q आणि R तिघं तर लिहू आधी. इथे काय ना T किती वेळा T झाला? 4 वेळा. F किती लिहिणार? 4 वेळा. F. How many times? 4 times. 4 times T, 4 times F. 2 times T, 2 times F. T, F, T, F आहे ना, F. परत T, F आहे. परत T, F. 2T, 2F. 2T, 2F. डबल T, डबल F. डबल T, डबल F. ओके, लक्षात ठेवा. 2 times T, 2 times F. 2 times T, 2 times F. आरचं काय लिहिणार? TF. झालं आहे? बरं, आता आपल्याला स्टेटमेंटचे तर ट्रूथ व्हॅल्यू लिहिले आपण. आता या पॅटर्नमध्ये काय काय दिलेलं आहे? आधी आपण काय करूया, Q आणि R जोडू. कशाने? अँड नाही, त्याचं निगेशन काढू. हां, पुढचा कॉलम आहे Q अँड R. अँडमध्ये काय सांगितलं मी? एकच ट्रू असतो, दोघं ट्रू असतील तेव्हाच. मग इथे दोघं ट्रू आहे, म्हणजे इथे ट्रू आहे. इथे दोघं ट्रू आहे का? बिलकुल नाही, म्हणजे तो फॉल्स. इथं पण फॉल्सच, इथं पण फॉल्सच. इथं दोघं ट्रू आले, म्हणजे हे काय झालं? ट्रू. इथे काय झाला? फॉल्स. इथे काय आहे? फॉल्स. इथे काय आहे? फॉल्स. आता याचं काय काढायचं आपल्याला? निगेशन ऑफ धिस व्हॅल्यू Q अँड R. टीचं काय होणार? Fचं काय होणार? T. परत T, मग F, T. धिस इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ धिस वन. याच्या बरोबर अपोजिट. आलं लक्षात? आता काय राहिलं आपलं? निगेशन झालं. ही व्हॅल्यू Pची व्हॅल्यू दिसते ना, ही Pची व्हॅल्यू याच्यासोबत इम्प्लाइजनी जोडलेली आहे. इम्प्लाइज ह्या दोन व्हॅल्यू कशाने जोडायच्या आहे? इम्प्लाइजनी जोडताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या, TF असेल तरच F लिहायचं, बाकीच्या T असतात. मग आधी इम्प्लाइजनी जोडू ह्या व्हॅल्यू. कोणते आहे? पहिल्यांदा P, नंतर निगेशन Q अँड R. बरोबर का? निगेशन Q अँड R हा असा आहे. निगेशन Q अँड R आणि P इम्प्लाइजनी जोडायचं. पण Pची व्हॅल्यू आधी रीड करायची, नंतर याची निगेशन Q अँड Rची व्हॅल्यू. मग आता इथे पहिली T आहे, F आहे. TF इम्प्लाइजमध्ये TF काय असतो? F. T काय असतो? T. TT काय असतो? Tच. TT काय असतो? T. TF काय असतो? FF काय असतो? Tच. FT काय असतो? FT Tच असतो. आणि नंतर काय आहे? परत FT आहे, T. परत FT आहे, T. 1 2 3 4 5 6 7 8. हा एकच फक्त T आणि F दिसतो का? हा जर T आला असताना तर हा टॉटॉलॉजी झालं असतं. हे काय झालं असतं तुमचं? टॉटॉलॉजी. लक्षात आलं का तुमच्या? तर चौथ्या प्रश्नामध्ये फक्त पहिला F आल्यामुळे गडबड झाली. तर आता ते आपल्याला काही घेणं देणं नाही. ट्रूथ टेबल समजला का कसा? या ठिकाणी जर T आला असता तर हा टॉटॉलॉजी बनला असता. हे पॅटर्न कोणतं बनलं असतं? टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी आहे का? नाही. सगळे T आहे का? नाही. सगळे F आहे का? नाही. एक कमीत कमी एक तरी F आहे, म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ T आणि F. म्हणून हे कॉन्टिंजन्सी झालं. कोणतं झालं? कॉन्टिंजन्सी. लक्षात आलं का कॉन्टिंजन्सी कशाला म्हणतात? द स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी. पुढचं बघा, पुढचा क्वेश्चन कोणता सांगा? नेक्स्ट क्वेश्चन इज फोर्थ झाला ना, फिफ्थ. निगेशन P, म्हणजे P काढा आणि नंतर त्याचं निगेशन. ब्रॅकेट P ऑर निगेशन Q अँड Q ब्रॅकेट कंप्लीट. बघा हे पॅटर्न असं खूप मोठं दिलं आहे. पण P आणि Q व्यतिरिक्त R आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ 4च रो येतील. बघा आता 4 रोमध्ये काय काय येतं?
किती कनेक्टिव्ह आहे मोजा, किती स्टेटमेंट आहे तेवढ्या कॉलम येतील. पहिल्यांदा पी लिहा, नंतर क्यू लिहा, झालं का. क्यूचं पीचं निगेशन फाइंड आउट करा, बरोबर का. क्यूचं पण निगेशन पाहिजे, पीचं पण निगेशन आहे, क्यूचं पण निगेशन आहे. इथे जे जे लागतील ते आपण काढूया, ते कॉलम तयार करूया. बरं, पी आणि निगेशन क्यू हे दोघं ऑरने जोडले. पी आणि निगेशन क्यू कशाने जोडले, ऑरने. म्हणजे पी ऑर निगेशन क्यू जोडले का. बरं, पी ऑर निगेशन क्यूच्या व्हॅल्यूला क्यू अँडने जोडायचा आहे, या व्हॅल्यूला अँडने जोडूया. म्हणजे पी ऑर निगेशन क्यूच्या व्हॅल्यूला मी कोणता स्टेटमेंट जोडतो, क्यू. कशाने जोडतो, अँडने. हे अख्खं हा ब्रॅकेट झाला. आता या ब्रॅकेटला जोडताना अँडने कोणाला जोडायचं आहे, निगेशन पी. निगेशन पी आधी लिहायचा, त्याची व्हॅल्यू पण आधी रीड करायची, आणि ही व्हॅल्यू ही आता काढणार आहोत आपण. ही पी ऑर निगेशन क्यू अँड क्यूच, क्यू, बरोबर का. निगेशन क्यू अँड क्यू, हे दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न. तो तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला एवढ्या व्हॅल्यू शोधाव्या लागणार. ती दोन स्टेटमेंट आहे, म्हणजे टी एफ एफ टी एफ एफ. पीचं निगेशन काय होणार, एफ एफ टी टी. क्यूचं निगेशन काय येणार आहे, एफ टी एफ टी, है ना. टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. हे क्यूचं निगेशन. पीचं निगेशन टीचं एफ, टीचं एफ. बरं, आता ही व्हॅल्यू पीची आणि ही व्हॅल्यू क्यूची दिसते ना. हे दोन व्हॅल्यू कशाने जॉईन केल्या, ऑरने जोडताना क्यूची व्हॅल्यू ही आहे ना, निगेशन क्यूची, आणि पीची व्हॅल्यू. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण ऑरने जोडल्या. ऑरमध्ये एकच फॉल्स असतो, तो म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर, बाकीचे ट्रू असतात. आता इथे काय आहे, टी, इथे काय एफ आहे, म्हणजे हा टीच असेल. दोन एफ शोधा फक्त, टी टी टी, एफ एफ एफ, एफ टी टी. ही व्हॅल्यू मिळाली. आता या व्हॅल्यूसोबत अँडला कोणाला जोडलेला आहे, कोणत्या स्टेटमेंटला, अँडला क्यूला जोडलेला आहे. म्हणजे आधी याची व्हॅल्यू रीड करायची, नंतर क्यूची व्हॅल्यू रीड करायची, अँडमध्ये बघायचं. टी अँड टी, टी कोणाची व्हॅल्यू आहे, याची. अँड तर इथं आहेच, क्यूची व्हॅल्यू किती आहे, टी. टी अँड टी, टीच असतो. अँडमध्ये फक्त एकच ट्रू असतो. टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, टी अँड एफ एफ. लक्षात घ्या, अँडमध्ये एकच ट्रूथ व्हॅल्यू असते, ती म्हणजे डबल टी असेल तर, बाकीच्या फॉल्स असतात. बरं, आता हा कॉलम ही ब्रॅकेट मिळाली का, ही आहे. आणि अँडने कोणाला जोडायचं आहे, निगेशन पी इथे आहे, आणि ही ब्रॅकेट इथे आहे. ह्या दोन ब्रॅकेट दिसतात ना, ह्या दोन ब्रॅकेटच्या व्हॅल्यू कशाने जोडल्या, इथं अँडने जोडू आपण. आधी पीची व्हॅल्यू, निगेटिव्ह पीची व्हॅल्यू रीड करा, नंतर याची व्हॅल्यू. आत्ता सांगितलं अँडमध्ये फक्त एकच ट्रू असतो, डबल टी असतील तर. एफ टी एफ आहे, एफ एफ एफच, टी एफ एफच, आणि टी एफ दिसतो ना, एफ. मला सांगा आता कोणती व्हॅल्यू आहे, काय आन्सर आहे सांगा. सगळ्या व्हॅल्यू जर एफ असतील तर कोणतं आन्सर असतं, काय म्हणतो आपण त्याला, त्या पॅटर्नला म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन. कोणतं पॅटर्न म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस इज कॉन्ट्राडिक्शन. ॲक्च्युली विचारलं नाही, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हे विचारणार आहेत, पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो की कसं असतं कॉन्ट्राडिक्शन. 5वा प्रश्न समजला. 6वा प्रश्न बघा. सिक्स्थ क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. निगेशन P implies negation Q and negation Q implies negation P. P आणि Q दोनों स्टेटमेंट आहे. याचा अर्थ काय, P Q, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन झालेलं आहे. निगेशन P दिसतो इथं आणि निगेशन Q दिसतो. निगेशन P निगेशन Q इम्प्लाइजने जोडले, म्हणजे निगेशन P निगेशन Q इम्प्लाइजने जोडले. निगेशन Q निगेशन P इम्प्लाइजने जोडले. आधी निगेशन Q नंतर निगेशन P. बरं, हे दोघंही अँडने जोडले, म्हणजे या दोन व्हॅल्यू अँडमध्ये जोडल्या. मग ही व्हॅल्यू कोणती आहे सांगा. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. अशा प्रकारे हे किती कॉलम झाले मोजून घ्या. त्याच्यानंतर आता दोन स्टेटमेंट आहे, याचा अर्थ किती व्हॅल्यू असतील इथं, किती रो असतील,
4 टी 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 एफ एफ टी डबल एफ. आता पीचं निगेशन एफ एफ टी टी एफ टी एफ टी. आता हे दोघं इम्प्लाइजने जोडले, ह्या दोन व्हॅल्यू दिसतात ना, ही आणि ही व्हॅल्यू इम्प्लाइजने जोडले. इम्प्लाइजमध्ये फक्त टी एफ हा एफ असतो, बाकीचे टी असतात. एफ एफ टी एफ टी 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 एफ म्हटलं की एफ, समजलं का, आणि टी टी टी. आता क्यू आधी घ्या आणि पी नंतर घ्या, म्हणजे क्यूचं निगेशन हे आधी रीड करायचं, पीचं निगेशन हे. एफ एफ टी टी एफ एफ असतो, टी एफ काय असतो एफ, एफ टी टी आणि टी टी टीच. जोडले का. बरं, आता हे दोन्ही व्हॅल्यू कशाने जोडायचे आहे, अँडने. अँडमध्ये एकच टू असतो, डबल टी असतील तर बाकीचे फॉल्स असतात. डबल टी आहे का इथे आहे, हा झाला तुमचा टी. नंतर टी एफ काय आहे एफ, एफ टी काय आहे एफ, टी टी काय आहे एफ. लक्षात आलं आहे. म्हणजे याचा अर्थ इथे सगळे टी पण नाही, सगळे एफ पण नाही. याचा अर्थ हा काय झाला स्टेटमेंट पॅटर्न, कॉन्टिंजन्सी. द स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी. आलं लक्षात. हे संपूर्ण क्वेश्चन्स तुम्ही रिवाईज करा. पुढच्या पिरियडला आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊया याच एक्सरसाइजमधले. हे एक्सरसाइज आपण आता पूर्ण कंप्लीटच करणार आहोत, तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. आलं लक्षात. आणि उरलेले क्वेश्चन तुम्ही पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, आपण भेटूया पुढच्या पिरियडला.